जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही तलाठी भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की TCS पॅटर्न असेल. ही प्रश्न मागील TCSने घेतलेले प्रश्न आहे. तर वेळ नाही व्हायला तर चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर 21वा क्रमांक देण्यात आलेला आहे. आपण ही सिरीज चालू केलेली आहे. तर जे कुणाला ते मागचा व्हिडिओ पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहू शकतात, किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा, प्रश्न भेटून जाईल. 70 66 19 32 38. तर काय पहिला प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डॅडॅश या नावाने ओळखले जाते. काय नावाने ओळखले जाते ब्रह्मपुत्रा या नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतर? तर त्याला दिहांग या नावाने ओळखले जाते. पर्याय क्रमांक तिसरा याचं करेक्ट आन्सर असेल. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतं? तर मानस सरोवर या ठिकाणी होतं, तिबेट या ठिकाणी. याची लांबी किती आहे मित्रांनो? तर 2900 किलोमीटर एवढी लांबी आहे. पुढचा प्रश्न, 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना उभारला गेला. कोणी उभारला गेला होता? तर याचं उत्तर असेल इंग्रज यांनी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा शोषण विरोधाच्या अधिकाराशी संबंधित नाही? संबंधित नसल्याला सांगायचं आहे. शोषणाविरोधाच्या. तर काय असेल याचं उत्तर? कोणता अनुच्छेद? अनुच्छेद 23 ते 24 यामध्ये नाही. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तिसरा, अनुच्छेद 25 आणि 26. अनुच्छेद 29 आणि 30 हे त्या विरोधात नाही. 23 मध्ये असं दिलं, माणसाच्या अपव्यवहार आणि वेठबिगार यांना मनाई. आणि 24 मध्ये काय दिलेलं आहे? कारखान्यामध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. पुढचा प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल कोणते विधान बरोबर आहे? पहिला, यांनी आर्य समाजाच्या नावाचा सुधारक संघटना स्थापन केली. हा विधान कसा आहे? बरोबर आहे. दुसरा काय, ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते. हा विधान चुकीचा आहे. यामुळे याचं उत्तर असेल फक्त पहिला बरोबर. स्वामी दयानंद सरस्वती यांचा काळ केव्हापासून केव्हापर्यंत आहे? तर 1824 ते 83 यातला आहे. यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? तर 10 एप्रिल 1875 या साली केलेले मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झालेली आहे. नमस्ते हा शब्द यांनी दिलेला आहे. त्यानंतर 1877 साली लाहोर येथे याचा शाखा उघडण्यात आली, आणि त्यानंतर त्याचा मुख्यालय त्यानंतर लाहोर येथे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, 1854 मध्ये लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे पाठवले. काय याचं उत्तर? एक शैक्षणिक प्रेक्षण. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, द वर्ड्स आर अंडरलाइन, 2 words आर अंडरलाइन, वन ऑफ देम इज इनकरेक्ट. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग ऑफ द इनकरेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन. ऑप्शननुसार सांगायचं आहे कोणती याची चुकीची आहे. तर काय स्पेलिंग? द इनकन्व्हिनियन्स कॉज्ड बाय द कन्स्ट्रक्शन वर्क इन द नेबरहुड इज अ लॉट. तर काय स्पेलिंग चुकीची कोणती दिलेली आहे? इनकन्व्हिनियन्स याची स्पेलिंग चुकी दिलेली आहे. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. याची करेक्ट स्पेलिंग आहे INCONVENIENCA. इथं या चुकीची स्पेलिंग दिलेली बघून घ्या. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. ही मेड ॲट एंडेवर टू लर्न अ न्यू लँग्वेज. एंडेवर याचा अर्थ काय? प्रयत्न करणे.
शी मेड अन एंडिओर टू लर्न अ न्यू लँग्वेज. तर काय असणार याचं उत्तर? सिनोनिम काय याचं? प्रयत्न करणे. निग्लेक्ट याचा अर्थ काय होतं? दुर्लक्ष करणे. क्वाईट म्हणजे सोडणे. हाल्ट म्हणजे थांबणे किंवा मुक्काम करणे. प्रयत्न करण्याचं याच्यासाठी आपल्याला अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे. याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. इन द फॉलोइंग सेंटेन्स वन ऑफ द फोर अंडरलाइन वर्ड्स आर इज इनकरेक्टली स्पेल्ड. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. मित्रांनो, ह्याच्यात क्वेश्चनमध्ये अंडरलाईन करण्याचं राहून गेलेलं आहे, प्रिंट मिस्टेक आहे. तर याच्यात चुकीचा कोणता आहे बघा. अंडरलाईन करून डेस्टिनेशन एक आहे, कॉन्व्हिनियंट आहे, मेंटेनन्स आणि रेस्टॉरंट्स. यामधला कोणता इनकरेक्टली स्पेल्ड आहे ते सांगायचं आहे. तर उत्तर असेल कॉन्व्हिनियंट. कॉन्व्हिनियंट पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. याची स्पेलिंग चुकी दिलेली आहे की CONVINIENT असं दिलेलं आहे. तर त्याची करेक्ट स्पेलिंग आहे CONVEN. आयच्या जागी ई पाहिजे होतं. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क इन टू द फिल इन द ब्लँक्स. कोड यू प्लीज पास मी द सॉल्ट. कोड यू प्लीज पास मी द सॉल्ट. कोडचा अर्थ काय होतो? विनंती करणे. क्वेश्चन मार्क येईल विनंती केल्यामुळं. त्याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. इनसॉल्वंट. इनसॉल्वंट याचा आता काय होतं? रूड किंवा उद्धट. तर सिनोनिम कोणता शब्द आहे याचा? इम्पर्टिनेंट. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. वाद. वाद या शब्दाचा योग्य अर्थ काय? तंटा. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. छकुलीने बाहुलीस झोपवले. छकुलीने बाहुलीस झोपवले कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला सुद्धा आहे. तर याचं उत्तर असेल भावे प्रयोग. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. पित्तळ उघड पडणे या शब्दाच्या वाक्यातील उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पित्तळ उघडे पडणे काय असेल? जादूटोणा करणाऱ्या बोधू बाबाचे विज्ञान भविष्य शिक्षकाने पितळ उघड पाडले. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. खालील शब्दाचा समास ओळखा. दर मजल. दर मजल या कोणता समास आहे? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अविव्यव समास. दर, हर, बर हे कसे फारसी शब्द आहे, फारसी भाषेतील शब्द आहे. तर दर यांनी सुरू झालेला आहे अविभाव समास. पुढचा प्रश्न. खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. अनास्था याचा विरोधार्थी शब्द काय? आस्थाचा अनास्था आस्था. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षरसमूह संबंधित आहे त्याच प्रकारे संबंधित अक्षरसमूह असलेला संच निवडा. कसं बघा. पी क्यू त्यानंतर मध्ये आर व्ही एन काय येणार मित्रांनो बघा. यांच्यानंतर आपण शेवटचा घेऊ. यांच्यानंतर क्यू आहे म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये 2 येतात ओ आणि पी. त्यानंतर क्यू. क्यूच्या नंतर आर एस. त्यानंतर टी. टीच्या नंतर यू व्ही. नंतर डब्ल्यू. डब्ल्यूच्या नंतर एक्स वाय. शेवटी येणार झेड. झेड असलेले पर्याय 2 आहे, तिसरा आणि पहिला. त्यामुळं 2 आणि 4 कॅन्सल होईल. त्यानंतर बघा
मधल्या यात बघा व्ही व्ही मधून व्हीच्या अगोदर यू येतं, मधली टर्म घ्या, व्हीच्या अगोदर यू येतं आणि यूच्या नंतर टी येतं, म्हणजे एक मायनस करून टी येतंय. टी मधून परत एक मायनस केलं तर आर येईल आणि आर मधून एक मायनस केलं तर पी येतंय. तसंच पी मधून एक मायनस केलं तर एन येईल. मग एन असलेला ऑप्शन फक्त एकच आहे. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, एक नंबर दिलेला आहे, त्याला सॉल्व्ह करायचा आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. बघण्यानुसार हा प्रश्न खूप कॉम्प्लिकेट वाटत आहे, तर एवढं कॉम्प्लिकेट नाही, याला फॉर्म्युलानुसार सोडावं लागेल. तर कसं सोडवणार आहे, एकसारखे नंबर दिसत आहे आपल्याला, फक्त या 2 नंबर आहे 183. तर आपण काय करू, या 183ला ए पकडू आणि बी पकडू. तर त्यानुसार यात काय येणार, ए क्यूब मायनस बी क्यूब डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर हा मित्रांनो कशाचा फॉर्म्युला आहे, ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, ए क्यूब मायनस बी क्यूबचा ए मायनस बी इन ब्रॅकेट नंतर दुसरा ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, हा याचा फॉर्म्युला आहे. मित्रांनो आपल्याला हा टर्म भेटलेले ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि हा पण टर्म भेटलेले, ह्याला याच्या खाली यायचा डिवाइडमध्ये. तर याचा काय येतं ए मायनस बी. तर आपल्याला फक्त 183 मायनस 73 एवढंच करायचं आहे. तर काय येणार, 183 मधून 73 गेले तर 110. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो असेच अजून दुसरे काय फॉर्म्युले आहे ते आपण बघणार आहोत. तसंच ए प्लस बी ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे. तर ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय, ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तसंच होल ब्रॅकेट असतं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, त्याचा फॉर्म्युला काय येतं, ए स्क्वेअर प्लस ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. तसंच ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब याचा फॉर्म्युला आहे, ते काय, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी. आणि जे आपलं आलेलं आहे आन्सर त्याचा काय फॉर्म्युला आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब ए मायनस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असा आहे. चला पुढचा प्रश्न, सिलेक्ट द नंबर फ्रॉम द अमंग द गिवन ऑप्शन दॅट कॅन रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग सिरीज. सिरीज दिलेले क्वेश्चन मार्क जागी काय येणार ते सांगायचं आहे. मित्रांनो लॉजिकचा प्रश्न आहे, व्हिडिओला पॉज करून तुमच्या ह्यानं सोडवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा पण लॉजिक डेव्हलप होईल. तर याचा कसं सोडवणार पहा, 29 आणि 30 यात कितीचा डिफरन्स आहे, 1चा डिफरन्स आहे. तसंच 30 आणि 3 यात कितीचा डिफरन्स आहे, 3चा. 33 आणि 42 यात किती डिफरन्स आहे, 9चा. 42 आणि 69 यात डिफरन्स किती आहे, 27चा. मित्रांनो हा सिरीजला पाहून आपल्याला असं कळवण्यात येत आहे, पहिले याला 1 into 3 असं केलेलं आहे, त्यानंतर 3 into 3 9चा डिफरन्स, तसंच 9 into 3 म्हणजे 27चा डिफरन्स, तसंच 27 into 3 पुढचा काय येणार 81. त्यामुळं 69 प्लस 81 किती येत आहे, 150. येणारी पुढची संख्या किती असणार, 150. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, दिलेल्या मालिकेतील इंग्रजी वर्णानुसार प्रश्न चिन्ह जागी येऊ शकणाऱ्या अक्षरासमोर दिसलेला पर्याय निवडा. काय ना मित्रांनो लॉजिक आहे बघा, एमच्या नंतर मित्रांनो आपण पहिलं अक्षर घेऊ सगळ्याचा.
एमच्या नंतर पी घेतलेला आहे, म्हणजे किती सोडलेला आहे? एम एन ओ 2 सोडून पी घेतलेला आहे. क्यू आर 2 सोडून एस घेतलेला आहे. पहिलं घ्यायला लागले आपण. एसच्या नंतर 2 सोडून एसच्या नंतर टी यू व्ही आलेला, म्हणजे 2 सोडून व्ही घेतलेला आहे. व्हीच्या नंतर 2 सोडायचे आहे, डब्ल्यू एक्स वाय वाय असलेला पर्याय 2 मध्ये आहे, पहिला आणि दुसऱ्यामध्ये. तिसरा आणि चौथा ह्याच्यात नाही, तर हे 2 चुकीचे असणार. पहिल्या आणि दुसऱ्यामधला ऑप्शन आहे आपल्या ह्याच्यात. आता मिडल वाली घेऊ. एचच्या नंतर काय घेतलेलं आहे? एल घेतलेला आहे. याच्या नंतर आय जे के म्हणजे 3 सोडून एल घेतलेला आहे. त्यानंतर एलच्या नंतर 3 सोडून पी ए. एल के नंतर काय? एम एन ओ. ओच्या नंतर पी घेतलेला आहे 3 सोडून. पीच्या नंतर टी. क्यू आर एस. त्यानंतर टी म्हणजे 3 सोडून टी घेतलेला आहे. टीच्या नंतर 3 सोडायचे आहे, यू व्ही डब्ल्यू. त्यानंतर येणार एक्स. पण दिलेल्या पर्यायामध्ये एक्स कोणत्या ह्याच्यात आहे? तर फक्त पहिल्या ह्याच्यात आहे. तर त्यामुळे ह्याचा आन्सर, करेक्ट आन्सर असणार पर्याय क्रमांक पहिला. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.